ही आज उपासाच्या म्हणजे ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळी खाण्यासाठी चहाबरोबर मी आज हा केला आहे दही साबुदाणा. रेसिपीचं नाव आहे दही साबुदाणा. तुम्ही नक्की करून बघा. आपण आता बाकीची कृती बघूया. चला तर मग दाखवते मी काय काय करायचं ते. नमस्कार, मी आज एक उपासाची रेसिपी दाखवते. उपासाला नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न असतो, तर ही पटकन होणारी रेसिपी आहे. त्याच्यासाठी मी 2 वाट्या साबुदाणा घेतला आहे. ओल्या पटकीने पुसून घेतला आहे स्वच्छ. आता आपण कढई तापलेली आहे. हा साबुदाणा भाजून घेतो. फार लाल करायचं नाहीये, पण थोडा रंग बदलून खमंग असा घालायचा. भाजताना जाडबुडाची कढई घ्या. नंतर साबुदाणा करप खायची कट करतो. सारखा हलवत राहण्यावर ते चिकटतो साबुदाणा. असं भाजायला लागलं आता, पांढरट व्हायला लागलं, म्हणजे फुलायला लागलं बघा. तुम्हाला आवाज येत असेल. भाजला आपला साबुदाणा, लालसर व्हायला लागलाय थोडा. असं हलका झाला आहे बघा. म्हणजे तुम्ही आता फुलायला लागला आहे आणि तो हलकासा होतो. नंतर जास्त भाजायचं नाही, आपल्याला रंग बदलायचा नाही यायचा. तर फुलायला लागला जरा ना की बंद करायचं. गॅस बंद करते आणि मी हे काढून घेते बाउलमध्ये. मी साबुदाणा बाउलमध्ये काढून घेतलाय. आपण आता त्याच्यात पाणी घालूया आणि भिजत ठेवूया. आणि इतर झाकण ठेवूया. आपल्याला हे अर्धा तास भिजवून घ्यायचंय फक्त. बाकीची कृती नंतर दाखवते. आता आपण मगाशी जो साबुदाणा भिजवला होता तो छान भिजलाय. आपण पुढची इतर कृती करूया. हे जरा ते आपण गरम पाणी घातल्यामुळे ते मोकळा करून घेऊया. हातानेच करते.
आता याच्यात आपण बाकीचं साहित्य म्हणजे बाकीचे पदार्थ घालून घेऊया. आपण आज दही साबुदाणा बनवतोय. दही घालते मी. चार ते 5 चमचे. चवीनुसार मीठ. दही थोडं आंबट आहे माझं, त्यामुळे मी थोडी साखर घालायची. हे कालवून घेऊया. दाण्याचं कूट घालूया. भाजलेल्या दाण्याचं कूट आहे. 3 चमचे 4 चमचे घालते. परत एकदा मिक्स करून घेऊया. थोडं घट्ट वाटते म्हणून मी थोडं दह्यात थोडं पाणी घालते. दही खाऊन बघा, पण आधी आंबट वगैरे नको. जास्त आंबट असेल तर दूध घाला त्याच्यात थोडं. आता याला आपण फोडणी देणार आहे. त्याच्यासाठी मी कडलं तापत ठेवते. कडलं तापलं आपलं, त्याच्यात मी साजूक तूप घातलेलं आहे 2-2.5 चमचे. एक चमचा जिरे घालते. हिरव्या मिरच्या. एक लाल मिरची घालते. मिरच्याच्या पांढऱ्या झाल्या जरा की आपण गॅस बंद करू. म्हणजे चांगली त्याची चव चांगली उतरते पदार्थात. झाली आपली फोडणी. मी फोडणी घालून घेते याच्यावर. गॅस बंद करते. आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. मी लहानपणी खूप करायचे. मला खूप आवडायचा दही साबुदाणा. शाळेत आल्यावर वगैरे पटकन व्हायचं. तर हे आता जास्त आहे म्हणून. पण आणि करताना थोडं जेवढी माणसं तेवढंच हिशोबात करा, कारण हे जेवढं दही घालू तेवढं साबुदाणा फुगत जातो. आणि उपवासाला हे मस्त लागतं. सकाळी ब्रेकफास्टला किंवा दुपारी चहा बरोबर, संध्याकाळच्या थोडंसं काही खायचं असेल तर खूप सुंदर लागतो दही साबुदाणा. मला भयंकर आवडतो. आई माझी खूप छान करायची. मी थोडी टेस्ट करून बघते. थोडीशी मीठ पाहिजे. थोडं दही आंबट आहे त्याला. आणि साखर पण घालते अर्धा चमचा. परत मिक्स करून घेऊ.
आता तर कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे, पण कोथिंबीर जर तुम्ही खात असाल उपासाला तर कोथिंबीर पण घाला. कोथिंबीर आणखी सुंदर लागतो. आणि हा थोडा एकदम असं मऊ लागत नाही, जरा कसरट लागतो, कारण आपण भाजलेला असतो ना, थोडासा क्रंची लागतो साबुदाणा. तर क्रंची आणि मऊ पण असा सॉफ्ट पण लागतो, आणि एकदम खमंग लागतो पण भाजून घेतल्यामुळं. आता मी सर्व करते. आता मी सर्व करते, याच्यात काढून घेते. कोथिंबीर करायला पाहिजे होती. तुम्ही नक्की करून बघा, खूप सुंदर आणि एकदम वेगळी रेसिपी आहे माझी. मी सगळ्या वेगवेगळ्या रेसिपीज दाखवते तुम्हाला दाखवणार. माझी एकदम फेवरेट आहे. आणि लाल मिरची मी ठेवली होती खास. एक लाल मिरची, हिरवी मिरची. कशी वाटली रेसिपी? एकदम इझी आहे, आणखीन वेगळी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये तुमचे कमेंट नक्की लिहा. तुम्ही जर अशा पद्धतीचं दही साबुदाणा खात असाल, करत असाल, तर तुमची पद्धत कशी आहे तेही मला लिहून कळवा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर फीडबॅक दिला तर मला कळेल ना, अजून माझ्यात पदार्थ काही सुधारणा करता येत असेल तर मी करीन. नक्की करून बघा दही साबुदाणा. आता मी खाऊन बघते. मस्त आहे. चलो बाय बाय.